माझा हा प्रश्न होता की गणेशोत्सव आता येतोय, तर त्याच्यामध्ये पण महामंडळांचं जे महाप्रसादाचं आयोजन असतं, भंडारा असतो गणेश मंडळांकडून, तर त्यावर पण तुमचं लक्ष असणार आहे का? मला वाटतं की हे एक बेसिक अंडरस्टँडिंग करा. इट्स नॉट अबाउट महाप्रसाद, इट इज नॉट अबाउट भंडारा, इट इज नॉट अबाउट ईदच्या दिवशी काय होतं. इट इज अबाउट रेग्युलेशन. आणि रेग्युलेशन हे फूड बिझनेसेसमध्ये प्रत्येकाने रजिस्ट्रेशन लायसन्स करणं अपेक्षित आहे. हा स्टँडर्ड रेग्युलेशन, इट हॅज नथिंग समथिंग न्यू. त्याच्यामुळं जिथं जिथं विदाऊट लायसन्स आहेत, विदाऊट स्टँडर्ड आहेत, विदाऊट ते प्रोटोकॉल पाळत नाही, दे आर व्हायोलेटिंग इट. मग ते फेस्टिव्ह सीझन असो किंवा फेस्टिव्ह सीझन नसो, इट डझंट मॅटर. प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरनी लायसन्स घेतलं पाहिजे, रजिस्टर्ड पाहिजे आणि त्या स्टँडर्डनुसार ते प्रोड्यूस केलं पाहिजे. हे सिम्पल आहे. दॅट्स हाऊ वी आर लुकिंग ॲट. वी आर जस्ट लुकिंग ॲट की हा फेस्टिव्हल असं करा. नो, इट इज रुटीन प्रोसेस आणि इट इज रेग्युलर.